नमस्कार. ASPT फिल्म्स या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आणि आम्ही खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की काही कारणास्तव भांड्याला भांडं लागतंच. ही वेब सिरीज थोडी डिले झाली, काही कलाकारांचे एक्झाम्स वगैरे होत्या, त्यामुळं खरंच मनापासून दिलगिरी. तर इथून पुढं ही वेब सिरीज तुमच्या सेवेला रेग्युलर बेसवरती सदैव तत्पर राहील. तेव्हा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल काय चाललंय तुझं? परत रडतीयस? मग काय करू, मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. मी तर आल्यापासून सदा आवाजही ऐकला नाही तुझ्यामुळे. काय सारखं तेच यार? काय काय कडा नावाचा प्रकार आहे का तुझ्याकडे? नेहमी भांडणं झाली की तू झुकायचं, तू माफ करायचं. आपण काय करतोय, ते का करतोय, दुसऱ्याला आवडते का नाही याचा साधा विचार तरी करतेय का नंतू तू? का करू मी विचार? माझा कुणी विचार करतं का? म्हणूनच सांगते तुला नियम जगण्याचा आणि निसर्गाचा. श्री नाहीये तुला साधा श्वासही घेता येत नाहीये ना? नाही, माझं काहीतरी चुकतंय. हो, चुकलंय ना. तुझे लग्न केले ना तेच चुकले. ते सुधार आता. जाऊ दे, श्री गेलाय, जाऊ दे. आता जे आहे ते तरी सांभाळ. मी कुठेही गेलेला नाहीये आणि अशी कधी मी जाऊ देईन त्याला? हे पण तूच ठरव. स्वतःच पोतेरे करून घ्यायचं झालंय. कशी होती यार तू? किती कॉन्फिडंट होती यार तू. काय झालं? माझ्या आईने ते मला का पाठवलं? कारण तू होतेस म्हणून. उद्या जाऊन तुझ्या पप्पांना कळलं की त्यांच्या नंदूच्या शिरडूबाई झाली, काय वाटेल त्यांना? काय म्हणायचे पप्पा तुला? पप्पा म्हणायचे की माझी नंतर माझी वाटी नाही. हो ना, मग तो स्वाभिमान जप. पैसा आणि स्वाभिमान हे पॅकेज डील आहे यार. जाऊ दे यार. पुढच्या एका आठवड्यात जर तू तुझं बूट नाही हलवलंस तर तू माझ्या सोबत आणि माझ्या घरात राहायचं नाही. कळालं का? विषय संपला. आता काय करू मी? खरंच मी चुकले का? माझ्यामुळे बिचारे शिकेलही त्रास. मी खरंच कशी होते आता ही अवस्था? त्याला मी स्वतः जबाबदार आहे. हे जर पप्पांना कळलं तर नाही, काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. माझ्यामुळे इतरांना त्रास नको. शिंदेलाही माझ्यामुळे त्रास झाला. खरंच एवढी वाईट आहे का मी? शिंदे, माफ करा मला. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला माझा संसार सुखाचा हवा आहे तुमच्यासोबत. मी नाही आता वेगळे राहू शकत तुमच्याशिवाय. मी येते तुमच्याकडे. चला, ओके, एकदम टकाटक. हा, चला, आज कोणीतरी येणार आहे. समोसा समोसा आपला आवडा. चला चला, थंड थंड कोल्ड्रिंक. सगळी तयारी झालेली आहे. अरे वा वा, असले मजा आहे ना. आली वाटते. चला, ऐका, आली वाटते. आधी यस यस यस, आज बऱ्या दिवसाची इच्छा पूर्ण होणार. चला चला, लवकर चला. या या राणे सरकार या. वेलकम वेलकम माय होम, वेलकम. चला या या. एक मिनिट एक मिनिट. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है. अरे तिकडे काय आतमध्ये सरप्राईज आहे. या या, तिकडे कशाला? चला चला, आतमध्ये चला. या या या. अरे वा वा.
चला चला, वेलकम वेलकम. आज बऱ्याच दिवसानंतर तुम्ही भेटलात. या बसा. कशाला बोलवलंस मला इथे तू? त्याचं काय प्रिया, बरेच दिवस झाले आपण भेटलो नव्हतो ना म्हणून. अरे कालच तर भेटलो होतो ना. अगं म्हणजे असं शांत एकांतपणात कधीच भेटलो नाही ना. मला 4 गोष्टी प्रेमाच्या कराव्यात. हो का? हो. आज खूप लाडात आलाय. मग जेव्हा मी भेटायला बोलवते तेव्हा बरी रे तुझी ती नाटकाची प्रयोग असतात, आणि आज बरी आठवण आली माझी तुला. त्याचं काय ना प्रिया, काल माझ्या एका मित्रानं मला कळालं, तुमच्या नात्याला संवादाची जोड असेल ना तर तुमच्या नात्याला गैरसमजाची जळमट लागत नाहीत. मला तुला हेच सांगायचं आहे, माझ्या पानसट आयुष्यात तुझी साथ किती महत्वाची आहे. झालं? लागलं जड वाक्य बोलायला? अरे याच्यापेक्षा रोज थोडा वेळ जरी बोललास ना तरी असल्या जड वाक्यांची सहारा घ्यायची गरज पडणार नाही बघ तुला. सॉरी ना प्रिया, त्यात काय एवढं. बरं प्रिया, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. 1 मिनिट. हे बघ. वाव, हे माझ्यासाठी आहे? हो. किती छान. किती काय करतोस रे माझ्यासाठी? पण तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस ना. काय म्हणणार? अरे तू समोसा खा ना. तू काहीच का घेत नाही, कोल्ड्रिंक घे, समोसा खा. त्याचं काय आहे, समोसे माझे फेवरेट आहेत ना म्हणून म्हटलं. घे, तू पण घे. मी घेतो, तू घे ना. मक्या, अरे मक्या बोल तिला. अरे विचार, अरे असं किती दिवस लांब राहायचं. अरे किनाऱ्यावर बसून कसं कळणार की तळ्याचं पाणी कसं आहे ते. बोल मक्या, अरे बोल. बरं मी काय म्हणते मकरंद? मकरंद, तू मला मकरंद म्हणालीस? अरे हो का? म्हणू शकत नाही. हो, म्हणू शकतेस, म्हणू शकतेस. बरं मी काय म्हणते मकरंद, आपण आपलं नातं थोडं पुढे नेलं तर? म्हणजे बघ तुला काही हरकत नसेल तर? मला हरकत कसली? काय चालेल बाबा, मला काहीच हरकत नाही. चालेल. हो पण प्रोटेक्शन असेल तरच. हा म्हणजे तू रेडीस? येस येस. काय करू? प्रिया, मी आलो. एकच मिनिट आलो. हे घे प्रिया, मी पैसे. अरे काय करू? मी सांगतो. दरवाजा उघड. असली कुठे जिंदगी असती करावं. फोन नाही उचलायचा, मेसेज नाही करायचा, काही नाही. एवढ्याशा कारणामुळे कुणी घर सोडून जातं का? नुसता वैताग आणलाय हिने, माहितीये का मला. सांग दे. हे मग काय, तू एक काम कर, जा क्वार्टर घेऊन ये. आज बसून नेहमी सारखं प्यायला. अरे मग जा. प्रिया तू इथे? अरे भावा, तुला काही वेळ काळ आहे की नाही? अरे कधी? अरे मग मी इथे टेन्शन मध्ये आहे मग यार. अरे ते सर्व ठीक आहे. अरे पण तू आता या वेळेस जा बरं तू. बरोबर आहे सगळं तुझं. इथे मी तर टेन्शन मध्ये आहे आणि तुला पडले प्रेमाचं. भावड्या, तुझा विषय पण प्रेमाचाच आहे, पण तुझ्या लग्नाच्या नादात माझं ठरलेलं लग्न कशाला मोडतोस? अरे मग काय साला कसला मित्र आहे रे तू? अरे मग या नको करू रे मित्र लग्न बिग्न. या सगळ्या मुली आहेत ना सतत भांडत असतात, सतत. अरे प्रिया, तू आलीस? असं काय? आणि काय रे तुला काय म्हणायचंय? ही जी भांडणं होतात ती या मुलींमुळे? सोड ना, तुझा विषय नाही येतो. तुला नाही माहिती माझी परिस्थिती. का? तुझं काय वेगळं असणार आहे?
जसं सगळ्यांचं असतं ना तसंच काहीतरी भांडण असेल. हो, बरोबर आहे तुझं. आपलं साधंच भांडण आहे रे आमचं. एकमेकांच्या प्रेमासाठी भांडण, एकमेकांच्या सहवासासाठीचं भांडण, ती हसत घरभर खेळण्यासाठीचं भांडण, ती स्वयंपाक करत असतं नाही ना मागून जाऊन तिला मिठी मारण्यासाठीचं भांडण, तिच्या गालाला पीठ लावण्यासाठीचं भांडण, मी आंघोळीला गेलो की टावेल आणून देण्याचं भांडण, मी कामावरनं लेट येणार कळलं ना त्या दरवाज्यात माझी वाट बघण्यासाठीचं भांडण, लहान बाळागत तिला खाऊ घालण्यासाठीचं भांडण, टीव्ही वरती एखादं रोमॅन्टिक गाणं लागलं ना की माझ्यासोबत डान्स कर म्हणण्यासाठीचं भांडण, मी घरी लॅपटॉपवर काम करत असलो ना की मागणं बडबड करण्याचं भांडण. खूप मिस करतो रे मी, खूप मिस करतोय मी तिला. ती जवळ होती ना तेव्हा नाही किंमत कळाली तिची मला, पण आता जेव्हा ती लांब गेली ना सगळं जग शून्य वाटतंय रे माग्या. एवढं प्रेम करतोस तिच्यावर? हो, तुला माहिती आहे मग क्या पिक्चर मध्ये दाखवतात ना ते आता रिअल लाईफ मध्ये अनुभवतोय मी. बरं शिऱ्या, मी काय म्हणतोय, भूक लागली असेल ना तुला एवढं सगळं बडबड करून? समोसा खायचा का आपण? ए मोक्या, तुझं काय रे मध्येच? गप बस. बरं श्रीधर, मी काय म्हणते, या सगळ्यात मी तुला मदत केली तर? अरे खरंच यात मी तुला हेल्प करू शकते. कशी? हे बघ, तू जेवढ्या उत्कटतेने तिच्यावर प्रेम करतोस ना तेवढीच ती सुद्धा करत असेल रे. आणि मुली भांडल्या की जनरली आपण त्यांना जळवण्यासाठी दुसऱ्या मुलीची मदत घेतोच. हा हो, बरोबर आहे बरोबर आहे. आपण काहीतरी असं वेगळं करूयात, वेगळं. हा, आपणही तेच करायचं. श्रीधर, तिला जळवण्यासाठी मी तुला मदत केली तर? पण त्यांनी काय फरक पडणार आहे? अरे 100% फरक पडेल. ऍटलिस्ट तुला भांडायला तरी ना ती तुझ्या जवळ येणारच. आणि तेव्हा तू तिला कन्व्हिन्स कर. अगं पण ती कुठे गेलीये, कुठे काहीच माहिती नाहीये. तिच्या माहेरी पण जाऊन आलो मी, त्यांना कळवलं आमची भांडणं झालीत म्हणून मी काहीच न बोलता निघून आलो. हा, मला माहिती आहे ती कुठे येते. मी आज सकाळीच वहिनींना फोन केला होता. ती तिची मैत्रीण आहे ना ॲडव्होकेट, ती नूतनकडे येते. अरे पण मग कधी सांगणार? चल 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 अरे, चल. श्रीधर, गडबड करू नकोस. ऐक, अरे मी सांगते तसं कर. हे बघ, माझं प्लॅन आहे. हे सर्व आपण करूया, पण जरा जे काय करेल ना ते लांबून लांबून, जास्त टच होऊ नका म्हणजे झालं. अरे काळजी करू नको रे श्रेया, वहिनीनं फोन केलाय. अरे हो रे, घेईन सांभाळून. अरे हो ना बाबा.
कशाला बोलवलं तुम्हाला? वहिनी तुम्हाला तर माहितीच आहे विषय. ज्या व्यक्तीला माझी काडीचीही किंमत नाही त्या व्यक्तीचं गारण घेऊन कशाला येतं माझ्याकडं? हे पहा, मला काहीही फरक पडत नाही. पाहताय ना, काहीही फरक पडत नाही मला. अहो उलट मी तुम्हाला हेच सांगायला आलो होतो, त्यालाही काहीच फरक पडत नाही. पण आता तुम्हालाच काही फरक पडत नाही म्हणल्यावर विषय संपला नाही का? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? जाऊ द्या वहिनी. एक मिनिट नीट सांगता का मला? अहो कशाला, जाऊ द्या ना. नको नको. ठीक आहे, मलाही काही घेणं देणं नाही, मी निघते. चालेल, ठीक आहे. उलट तोही असंच म्हणला. बरं झालं पेढा टळली. काय मला पिढा म्हणाले? मला कोण समजतात कोण स्वतःला? हे नाही सोडणार मी यांना. बरोबर, मी तेच म्हणतोय, तुम्ही त्याला सोडूच नका. अहो तो माझ्या जरी जवळचा मित्र असला ना, पण मला त्या दिवशी त्याचा एवढा राग आला होता, असं वाटलं 2 द्यावं लागावून. कंट्रोल कंट्रोल. आणि त्याचं काय वहिनी, तुम्हाला सगळं इथं आखो देखील दिसावं म्हणून मी तुम्हाला बोलवलंय. हे बघा भाऊजी, विषय गोल गोल फिरवू नका. मी फक्त यांच्यासाठी नोकरी सोडली होती. मी अजूनही वर्किंग वुमन आहे आणि अशा करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे. अहो याचमुळे मला राग आला होता. अहो तुम्ही त्यांच्यासाठी किती करता, किती जीवाचा आटेपेटा करता, पण यांना कुठे फरक पडतो त्याचा? यांना म्हणजे? अहो कळलंच तुम्हाला. अहो यांना तर रान मोकळं झालं हो. आणि तुम्हाला माहिती आहे का, आजकाल इथे दररोज मॅटर्नी शो चालतात. पाहायचं आहे तुम्हाला? पाहायचं आहे? ते बघा आलेच. आय लव्ह यू श्रीधर. कुठे होतात तुम्ही? मी किती मिस केलं तुम्हाला. मी नाही हो राहू शकत तुमच्याशिवाय. आय लव्ह यू सो मच. मी पण खूप मिस केलं का तुला? शब्दात सांगता येणार नाही ना, इतकं मिस केलं. आय लव्ह यू. आले ना लायकीवर. कसं जमतो असं वागायला तुम्हाला? मी मेली तुमच्या भेटीसाठी असुचलेली आणि तुम्ही असे बेताल झालात. अगं पण त्याचं ऐकून तरी घे. बघ, मला तुझ्याशी काही एक घेणं देणं नाही. मी यांच्याशी बोलते. अगं प्लीज शांत बस तू, प्लीज. बोला ना आता, बोला. दातखिळी बसली का? अगं ऐकून तर घे. काय बस, मला एक शब्द देखील ऐकायचं नाहीये. एवढं सगळं होऊन पण कशी जीभ धजावते हो तुमची? एवढा निगरगट्ट माणूस आहे ना हा. बोला ना, बोला. अगं मी काय म्हणतोय तू ऐकून तर घे. मला काहीच बोलू नका, मला काहीच ऐकायचं नाही. माझी सगळी ना उरली सुरली इच्छा पण संपली तुमच्याशी बोलण्याची. खूप जीव लावला हो तुम्हाला. का असे वागलात? काय नाही केलं तुमच्यासाठी. रात्रंदिवस झटले तुमच्यासाठी. मी होते ना म्हणून इथवर टिकले, दुसरी कुणी नसती टिकली. हे वाक्य लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला आयुष्यात एकदा ऐकावंच लागतं. बोला ना आता, बोला. अगं एकदा बोलून तर दे ना मला. खूप वाईट वाटतं की एका चुकीच्या माणसावर प्रेम केलं मी जाऊन आठवडा देखील झाला नाही तर तुमची ही थेरा. तुम्ही माझं प्रेम पाहिलं ना, आता माझा तिरस्कार बघा. तुम्हाला बोलून तर देशील का? अरे बोल काहीच ऐकायचं नाही मला. जाते मी. अगं तू ऐकून तर घे ना माझं. थांब. श्रीधर हात सोडा. अगं माझं ऐकून तर घे. श्रीधर प्लीज हात सोडा. नंदू माझं ऐकून घे. अगं मी काय म्हणतो. श्रीधर हात सोडा. हो आणि त्याचं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून तर घ्या. भाऊजी, गोष्टी फार पलीकडे गेल्यात. यांना हात सोडायला सांगा. वहिनी प्लीज. अहो प्लीज, त्याचं एकदा म्हणणं काय ते ऐकून तर घ्या. काय ऐकायचं भाऊजी? यांनी तर पार बघायला लावलं. ए बस, नाही आता तुझी पण गरज मला पण नाही गरज ऐकून तुझी. घेतो म्हणून काय पण मी बोलायला लागली का तू तुझ्याकडे इथं? नव्हते आले. यांनी बोलायला हा, मग म्हणून मी आले. बोलायला मला लावलं होतं. माहिती प्रेम करतो नव्हतं. तुला बोलायला लावलं मी होतं नाही इथं. गरज नाही तुझ्या. जा.
काय मी पण नाही करत जा, तुझी पण नाही गरज मला. इथं प्रेमासाठी बोलवलं होतं तुला इथं मी. कळलं का? काहीच्या काही नाही बोलायचं उगाच. अरे काय त्या वकिलाच्या त्या वकील मैत्रीण बोलायचं नाही तुला सांगतो प्रेमामध्ये. काय ऐकून घ्या. अरे मग काय पण बोलते ती. मला पण नाही गरज तुझी. कशाला रे? काय गरज होती मला तू यायची इथं? ही माझी नंदिनी नाहीच रे. हा? अरे शांत हो काय मक्या. काय रे लय बोलायला लागली तू. त्या वकिलाच्या नादाला लाग. Thank you.